अर्थातच जमीन हा आदिवासींच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे। बऱ्याच लोकांना असे वाटते की जमीन केवळ शेती आणि घरे यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करते, परंतु फक्त एका आदिवासीलाच माहीत आहे की आपल्याला पडायला, पुन्हा उठून उभं राहायला योग्य मार्ग दाखवणाऱ्या, पोट भरणाऱ्या त्या जमिनीचे महत्त्व काय आहे। शहरीकरणापासून दूर घनदाट जंगलात राहून हे आदिवासी लोक आपली संस्कृती जपत आहेत। त्यांच्या जगण्याचा मार्ग इतरांपेक्षा निश्चितच वेगळा आहे। आधुनिक काळात जगभरातील आदिवासी संस्कृती आणि सभ्यता अधिक बळकट व्हावी, त्याचे योग्य जतन व्हावे यासाठी 9 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्रांनी जागतिक आदिवासी दिवस घोषित केला होता। आज या दिवसाला सुरुवात होऊन तब्बल 43 वर्ष झाली आहेत। आज हा दिवस जगभरातील जवळपास 90हून अधिक देशांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना समर्पित आहे, ज्यांचा मुख्य उद्देश आदिवासींच्या हक्क आणि अस्तित्वाच्या रक्षणासाठी जागरूकता पसरवणे आहे। 1982 पासून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली। आज जवळपास 43 वर्ष पूर्ण झाली आहेत। आदिवासींच्या हक्कांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला होता। आदिवासी समाजाला अनेक शतकापासून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे। हा दिवस साजरा करून जगभरातील लोक आदिवासी समाजाच्या योगदानाचे स्मरण करतात आणि त्यांच्या हक्कासाठी काम करण्याची शपथ घेतात। त्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जगभरात अनेक संस्था कार्यरत